Hello friends, it is HGG English Teacher Channel for Good English. In our today's topic, we are going to discuss the activity number 2 from standard 10th. And the activity is based on the reading and the prediction. So what should we do for this to adopt the habit of reading? One must read the outside material beyond the text, beyond the syllabus. It is not enough to speak English, your prose and poetry and all that material is not enough to speak English. To speak good language, good English, you have to enlarge your area of reading. You must read the novels, you must read poetries, you must read stories, you must read newspaper, and you have to read the incidents, different incidents from politics. You have to read the magazines. So the area is very big. For the good speaker, all these things are essential. And reading is a skill by that we predict. While reading, a learner predicts what will be there in future, what will be there ahead in the news. So that is a prediction is there and it is helpful for reader to get the meaning out. And after that, what is the idea given in the topic or in the text? It is important. The learner should be aware about the general idea, whatever is given in the story or in the newspaper or in the magazine. He takes out the prediction by the headline or by the first few lines. And in a reading, a reader should focus on structures, clauses and vocabulary. म्हणजे वाचकाने काय वाचावं आणि काय भविष्य प्रिडिक्शन करावं याबद्दल ही हा ॲक्टिव्हिटी बेस आहे की त्यासाठी त्याने भाषण वाचावे, बोलावे, डायलॉग्स ऐकावे की याच्या पुढचा डायलॉग काय असेल, पॅरेग्राफ वाचावा की त्याच्यानंतर त्याला अंदाज येतो याच्या पुढचं काय असेल. तर या ठिकाणी कात्रणं असतात ते काढून ठेवायचे पेपरमधले, ते वाचायचे. आणि नंतर एखादा इव्हेंट असेल तर त्याची सिक्वेन्स कशी लावावी हे पण रीडिंग स्किलमध्ये महत्त्वाचं आहे. आणि या सर्व गोष्टींचा उल्लेख या आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये केलेला आहे की रीडिंग अँड प्रिडिक्शन जर आपलं चांगलं असेल तर आपण त्याचा अंदाज चांगला काढू शकतो की वाचकाला कुठलाही भाग वाचायला सुरुवात केली तर तो प्रेडिक्ट करतो की पुढे काय असेल. आणि त्याचा जर अनुभव चांगला असेल तर त्याचं प्रिडिक्शन पुढे बरोबर निघतं आणि त्या प्रिडिक्शनच्या अंदाजाने तो वाचन बरोबर करतो आणि तो टॉपिक त्याला लवकर समजतो. वर्तमानपत्र वाचणारा काय विचार करतो की काल काय घटना घडली, ती जर आज पेपरला आली तर तो हेडलाईन्स वाचूनच समजतो की पुढे काय असेल. त्यामुळे त्याला वाचनाला मदत होते. आणि इंग्लिश न्यूजपेपर हे प्रत्येकाच्या वाचनामध्ये आले पाहिजे. या ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे पुस्तकामध्ये 45 दिवसाचा हा कोर्स आहे. पण याच्यामध्ये फक्त तुम्हाला मेकॅनिकली ॲक्टिव्हिटी शिकून चालणार नाही. मेकॅनिकली ॲक्टिव्हिटी शिकल्या तर काहीच नाही, नो यूज ॲट ऑल. लँग्वेज लर्निंग प्रोसेसमध्ये मेकॅनिकली या गोष्टी शिकून चालत नाही. तर त्याच्यातला जो अर्थ आहे, शासनाचा जो उद्देश आहे तो फुलफिल झाला पाहिजे. आता या ॲक्टिव्हिटीमध्ये जर तुम्हाला मुलांकडून आउटपुट काढायचं असेल, आउटकम्स अध्ययन निष्पत्ती काढायचं असेल तर मुलांना तुम्ही पेपर प्रोव्हाइड करा वाचायला. इंग्लिश न्यूजपेपर मागवा, त्यांना टार्गेट द्या की तुम्हाला दिवसाला 2 वर्तमानपत्राचे 6-6, 7-7 पानं वाचायचे आहेत. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नाचं तुम्ही फक्त पॉईंट्समध्ये उत्तर द्या, डिस्क्रिप्टिव्ह नका देऊ, पण पॉईंट्समध्ये द्या की व्हॉट इज गिव्हन इन द न्यूजपेपर. आणि जेव्हा त्यांचा रिडिंगचा एरिया मोठा होईल तेव्हा ते 50% घेतील. फक्त सिलेबस जर त्यांनी वाचला तर त्यातून ते 50% घेतील म्हणजे काहीच नाही.
कविता, धडे आणि इतर जे मटेरियल आहे त्याचा स्पीकिंगशी फार संबंध आहे असं नाही. स्पीकिंग स्किल हे डिफरंट आहे, त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागतो. सिलेबसमध्ये शिकणं हा थोडाफार मदत करू शकेल स्पीकिंगला, पण स्पीकिंग स्किलसाठी डायरेक्ट मेन पॉईंट्सवर बोलावं लागतं आणि त्या मेन्स पॉईंटबद्दल रीडिंग हा एक पॉईंट आहे. जसं लिसनिंग आहे, इन अ लँग्वेज लर्निंग प्रोसेस लिसनिंग हॅज अ ग्रेट इम्पॉर्टन्स. इन द सेम वे रीडिंग हॅज ऑल्सो ग्रेट इम्पॉर्टन्स. द मोर यू रीड, द मोर यू बिकम क्लेवर. जेवढं तुम्ही वाचणार तेवढा तुम्हाला फायदा होईल आणि रीडिंगमुळे एक आत्मविश्वास त्या स्पीकरकडे येतो आणि तो प्रिडिक्शन करतो. प्रिडिक्शन इज मस्ट. तर चला मग बघूया ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे. The activity is based on reading once again. It is about reading the newspaper, magazines, and it is about the prediction. The learner always predicts whatever he is reading or he reads. So the activity is based on reading, predictions about the topic, vocabulary, tenses and all this. तर ॲक्टिव्हिटी सुरू करण्या अगोदर मुलांनी हे समजून घ्या की वर्तमानपत्र वाचण्याची आपण सवय करायला हवी. शाळेतील पुस्तकांच्या पलीकडे न्यूजपेपर असतात ते वाचण्याचा आपण सराव करायला पाहिजे. नवीन नवीन शब्द आपण घ्यायला हवे आणि बातमी वाचताना आपल्याला अंदाज येतो की बातमी कशाविषयी आहे किंवा काल झालेली मॅच आहे, मग त्याच्याबद्दल इथे माहिती आलेली आहे. मग ते आपल्याकडे असलेलं नॉलेज आपण लिंक करतो त्या बातमीशी आणि आपण प्रिडिक्शन करतो, एक अंदाज करतो की पुढे काय असेल, पुढे काय असेल. मग या प्रिडिक्शनचा वाचकाला फायदा होतो, असं या ॲक्टिव्हिटीमध्ये सेंटर आयडिया आहे. त्यामुळे बाहेरचा शब्दसाठा, बाहेरचं वाचन मुलांनी नेहमीच करावं असं या ठिकाणी अपेक्षित आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 2. लेट अस स्टार्ट. इंस्ट्रक्शन्स फॉर द टीचर्स. शिक्षकांना काही सूचना आहे. कीप न्यूजपेपर ऑर मॅगझिन कटिंग रेडी. कात्रणं जवळ ठेवा मुलांसाठी. कीप पीसेस ऑफ पेपर कंटेनिंग सम वर्ड्स. काही शब्द जवळ ठेवा. एनकरेज स्टुडंट्स टू गेस व्हॉट इज लाईकली टू ऑकर नेक्स्ट इन द टेक्स्ट. आणि मुलांना एक उत्साह द्या, प्रोत्साहन द्या की या बातमीमध्ये पुढे काय असेल सांगा तुम्ही, असं विचारत राहायचं थोडी थोडी बातमी वाचून. हेल्प स्टुडंट रिअलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ प्रिडिक्शन इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह देअर रीडिंग स्किल. आणि मुलांना महत्त्व पटवून द्या, जाणीव करून द्या की प्रिडिक्शन किती महत्त्वाचं असतं बुवा तुमच्या इम्प्रूव्हमेंटसाठी, लँग्वेजच्या इम्प्रूव्हमेंटसाठी, रीडिंग स्किलसाठी. रीडिंग स्किलमध्ये आपल्याला एक वाचन करताना आपल्याला लक्षात येऊन जातं की हा टॉपिक कशाबद्दल आहे आणि पुढे काय असेल. मग त्यानुसार आपण तो अर्थ लावतो आणि पुढील वाचन आपण सहजपणे करतो. म्हणजे प्रेडिक्शन आणि अंदाज महत्त्वाचा असतो. मुलांना सांगायचं, रीड द टेक्स्ट केअरफुली बिफोर प्रेडिक्टिंग, थिंक अबाउट द टेक्स्ट. अंदाज करताना तुम्ही एकदा विचार करा की टेक्स्ट कशाबद्दल आहे, हा लेख कशाबद्दल आहे, कात्रण कशाबद्दल आहे. फोकस ऑन व्हॉट हॅज ऑलरेडी हॅपन. काय घडून गेलेलं आहे त्याच्यावर फोकस करा की काल पाऊस पडला, काय घटना झाली असेल, किंवा कुठे अपघात झाला, काय झालं असेल, किंवा मॅच संपली, काय झालं असेल. असं भूतकाळ वाचकाला माहीत पाहिजे. मग त्याच्याने तो प्रिडिक्शन व्यवस्थित करतो. किंवा नेक्स्ट ट्रॅकमध्ये फाइंड इफ ऑथर हॅज लेफ्ट एनी क्ल्यूज. आणि वाचकाला बातमी माहीत असते बऱ्याच अंशी. मग तो अंदाज करतो की लेखकाने किंवा संपादकाने इथे काही मुद्दे सोडून दिलेले आहेत, राहून गेलेले आहेत. अशी पण ही बातमी लिहिता आली असते त्याला, असं पण करता आलं असतं. म्हणजे रीडर हा नेहमी त्या घटनेबद्दल त्याच्याकडे माहिती पाहिजे किंवा त्याच्याकडे पूर्वज्ञान पाहिजे. त्याच्याने तो प्रिडिक्शन करू शकतो आणि ते वाचनाला मदत करते. आता लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये 10 पॉईंट्स आर गिवन आणि व्हॉट इज एक्सपेक्टेड हिअर, लेट अस सी. In this activity, teacher will show you the newspaper cutting to the class and reads headline. फक्त हेडलाईन वाचतील शिक्षक ऑफ द न्यूज आयटम अलाउड. मग हेडलाईनवरून मुलं अंदाज करतील की कशाबद्दल आहे, व्हॉट इज द टॉपिक अबाउट, व्हॉट इज द न्यूज, अशा प्रकारे. आणि घडलेली घटना मुलांनाही माहीत असते, त्यानुसार मग ते अंदाज करतील. टीचर आस्क स्टुडंट टू गेस. मुलांना अंदाज करायला शिक्षक सांगतील
अँड टेल व्हॉट इन्फॉर्मेशन दे आर लाईकली टू गेट आफ्टर रीडिंग द होल न्यूजपेपर. आणि पूर्ण वर्तमानपत्र वाचल्यानंतर तुम्हाला काय माहिती मिळेल असा एक अंदाज लावायला शिक्षक सांगतात. थर्ड, टीचर एनकरेजेस स्टुडंट टू मेक देअर प्रेडिक्शन लाईक टाईप ऑफ इन्फॉर्मेशन, टाईप ऑफ टेक्स्ट, द यूज ऑफ टेन्सेस, व्होकॅब्युलरी एक्सेट्रा फॉर द न्यूज आयटम. या ठिकाणी टीचर मुलांना एनकरेज करतील की त्यांचं प्रेडिक्शन बरोबर येण्यासाठी शिक्षक त्यांना सांगतील की ही माहिती अशा प्रकारची आहे, इथे हा जो टेक्स्ट आहे याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे, याच्यात टेन्सेस कसे वापरलेले आहेत, भूतकाळ वापरलेला आहे का वर्तमान वापरला आहे, नंतर व्होकॅब्युलरी कठीण शब्दांचा अर्थ सांगतील. म्हणजे मुलांना मदत करतील थोडक्यात. जो ॲक्टिव्हिटी कंडक्ट करत असेल, पालक असेल, मोठा भाऊ असेल तो. कारण मुलांना नंतर प्रिडिक्शन लिहायचं आहे की बातमी पुढे कशाबद्दल आहे. टीचर आस्क स्टुडंट टू लिसन द न्यूज अटेंटिव्हली अँड चेक इफ देअर प्रेडिक्शन्स आर करेक्ट. मुलांना पण ती बातमी आता शिक्षक वाचायला देतात आणि चेक करतात की त्यांचं प्रिडिक्शन बरोबर आहे का. टीचर कॉल्स वन ऑफ द स्टुडंट्स अँड आस्क हिम ऑर हर टू रीड न्यूज अलाउड विथ द प्रॉपर पॉज टू द क्लास. आता मुलातीलच एक मुलाला शिक्षक बोलवतात पुढे आणि मोठ्याने त्याला ते बातमी वाचायला लावतात सर्वांसाठी. प्रॉपर त्याच्यामध्ये स्ट्रेस इंटोनेशन आला पाहिजे, चढ उतार आला पाहिजे, पॉज कुठे आहेत, पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्गार सर्व व्यवस्थित वाचायला त्याची अपेक्षा असते. मग याच्यामुळे सर्व विद्यार्थी ऐकतात. स्टुडंट रीड्स द न्यूज स्लोली बट लाऊडली टू द होल क्लास. मग विद्यार्थी वाचतो, मुलं ऐकतात, पूर्ण वर्ग ऐकतो. वाईल लिसनिंग अदर स्टुडंट्स चेक इफ देअर प्रेडिक्शन आर करेक्ट. मग आता मुलं बघतात की आपला अंदाज लावलेला बरोबर होता का, तशीच बातमी आहे का आपला अंदाज चुकलेला आहे. सर्व मुलं ऐकतात. आफ्टर द लिसनिंग ॲक्टिव्हिटी स्टुडंट्स शेअर देअर प्रिडिक्शन्स. आता बातमी संपल्यानंतर मग मुलं सांगतात की सर आमचं प्रिडिक्शन असं होतं. ते प्रत्येकाचं प्रिडिक्शन समोर येऊन वाचून दाखवतात आणि मग कोणाकोणाचं प्रिडिक्शन बरोबर आलं, कोणाला काय वाटतं. म्हणजे लँग्वेज स्किल म्हणजे व्हॉट विल बी द प्रॉबिलिटी, की तुम्ही यानंतर संभाव्य घटना काय असेल ते पण मुलाला लिहिता आलं पाहिजे. त्याच्याकडे नॉलेज काय आहे, त्याच्याने तो अंदाज काय लावतो, या ठिकाणी त्याचा एक अपेक्षा आहे. स्टुडंट ऑल्सो शेअर हाऊ दे गेस करेक्टली टू द क्लास. आणि मग मुलं सांगतात की कशा प्रकारचं प्रिडिक्शन होतं. सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो या ठिकाणी दिला आहे. प्रिडिक्टिंग लँग्वेज, अंदाज वर्तवणे. फ्रॉम स्मॉल ग्रुप ऑफ स्टुडंट्स प्रोव्हाइड ईच ग्रुप पीस ऑफ पेपर कटिंग. आता एक ग्रुप करा, ग्रुप ॲक्टिव्हिटी. त्यांना लहान लहान तुकडे द्या बातम्यांचे. एकच बातमीचे अनेक तुकडेही करू शकतात तुम्ही, वेगवेगळे तुकडे त्यांना द्या. कंटेनिंग सिलेक्टेड वर्ड्स, शब्दसाठी त्यांना सांगा. पुट द वर्ड्स फेस ऑफ पीस ऑफ पेपर डाऊन इन द पाईल ऑफ द टेबल. त्यांच्या टेबलावर त्या ठिकाणी ठेवा. पुट द वर्ड्स फेस ऑफ पीसेस, म्हणजे त्यांच्यासमोर ते तुकडे ठेवा. वन स्टुडंट इन द ग्रुप टेक वन ऑफ द पीस, त्या ढीगमधून किंवा त्या पेपरामधून तो एक पीस उचलेल. अँड से समथिंग दॅट वुड बी स्पोकन इन द कॉन्टेक्स्ट गिवन बाय द वर्ड. मग तो त्या कॉन्टेक्स्टमध्ये संदर्भात तो शब्द बोलेल आणि त्या शब्दावरून मग मुलं सांगतील 2-3 वाक्ये. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. एक विद्यार्थी त्या कागदांच्या याच्यामधून ढीग असेल, 10-15 तुकडे असतील, एक उचलेल आणि तो शब्द वाचेल आणि त्या शब्दावरून मुलं काही वाक्य सांगतील. जसं या ठिकाणी दिलेलं आहे. समजा इफ द स्टुडंट पिक्स द वर्ड डॉक्टर, त्यांनी जर डॉक्टर शब्द उच्चारला त्या कागदातून, तर ही ऑर शी कॅन से आय विल गिव्ह यू दिस अँड यू नीड टू टेक देम ट्वाईस अ डे बिफोर मील. मी डॉक्टरचं सांगतो टेक दिस मेडिसिन, टेक दिस पिल्स अँड टेक मेडिसिन ट्वाईस अ डे. डॉक्टर शब्दावरून त्यांनी हे वाक्य बनवलं. द अदर स्टुडंट फ्रॉम द ग्रुप हॅव टू गेस द वर्ड. आता दुसऱ्या मुलांनी शब्दाचा अंदाज करायचा आहे की काय शब्द आपण वापरू शकतो किंवा काय शब्द असेल.
द अदर स्टुडंट्स फ्रॉम द ग्रुप हॅव टू गेस द वर्ड. की एखाद्या वेळेस उलट क्रियाही घडेल की 2-3 वाक्य सांगेल. आय प्ले ऑन द ग्राउंड, आय टेक अ कॅच, हू ॲम आय असं जर विचारलं तर मग ते सांगतील प्लेयर, क्रिकेट प्लेयर. अशी ॲक्टिव्हिटी होऊ शकते. शब्दावरून वाक्य, वाक्यावरून शब्द दोन्ही प्रकार करू शकतात. द अदर स्टुडंट फ्रॉम द ग्रुप हॅव टू गेस द वर्ड. द फास्टेस्ट स्टुडंट टू से इट विन्स अ पॉईंट. जो लवकर सांगेल त्याला एक पॉईंट मिळेल. अशी ही ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी आपण करू शकतो. कंटिन्यू विथ द स्टुडंट टेकिंग टर्न्स टू टेक अ पीस ऑफ पेपर. त्या ठिकाणी क्रमाक्रमाने मुलं पेपराचा तुकडा उचलतील अँड मेक द सेंटेन्स आणि वाक्य बनवतील. शब्दावरून वाक्य, काही वेळेस वाक्यावरून शब्द, अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी. गाईड स्टुडंट फॅमिलियर वर्ड्स इन पीस ऑफ पेपर. मुलांना परिचित शब्द द्या आणि त्याच्याबद्दल गाईड करा. आता या ठिकाणी प्रॅक्टिस अशी आहे, गिव्ह स्टुडंट न्यूज आर्टिकल विच हॅज बीन कट इन टू सेक्शन्स. आता मुलांना अशा प्रकारचे बातमी द्या की ती बातमी 3-4 ठिकाणी कापलेली असेल. नंतर आज देम टू वर्क इन पेअर अँड रिअसेंबल द आर्टिकल. आणि त्यांना सांगायचं की बातमी क्रमाने लावा, द सिक्वेन्स कशी आहे त्याची. तसं काही टॉपिकमध्ये आपण सांगतो की हा इव्हेंट असा आहे तर त्याची सिक्वेन्स लावा. आपण खालीवर देतो क्रम, तर योग्य क्रम लावायला सांगतो. आता एक्सटेन्सिव्ह ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो आपण. त्याच्यातून मग रिमूव्ह द क्लॉजेस फ्रॉम द टेक्स्ट. स्टुडंट ट्राय टू पुट द वर्ड्स इन द करेक्ट प्लेस. मुलं वेगवेगळे वाक्य क्रमाने लावतात. अशी इथे ॲक्टिव्हिटी आहे, पॅरलल ॲक्टिव्हिटी. इव्हॅल्युएशनमध्ये आपण सांगू शकतो इथे की स्टुडंट रीड शॉर्ट पॅरेग्राफ. लहान पॅरेग्राफ मुलं वाचतात अँड रिस्पॉन्ड टू द क्वेश्चन्स लाईक ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स आपण त्या वाचल्यानंतर ॲक्टिव्हिटी विचारू शकतो. चूज द बेस्ट ऑप्शन ए, बी ऑर सी. विच लाईन सेज डॅश डॅश डॅश. 3 पर्याय असतील, त्यातून मुलं निवडतील, त्यांना गाईड करायचं आहे. तर इथून आपण काय शिकलो या ॲक्टिव्हिटीमधून? व्हॉट आय लर्न्ड टुडे. प्रिडिक्शन इज अ पार्ट ऑफ रिडिंग. अंदाज वर्तवणे हा एक वाचनाचाच भाग आहे. इट हेल्प्स द रीडर टू लिंक द टेक्स्ट टू हिज नॉलेज. त्याच्याकडे असलेल्या नॉलेजला हे लिंक करतं, जोडतं. त्यामुळे अंदाज त्याचा नेहमीच त्याच्या नॉलेजला जोडतो आणि तो बातमी इझिली वाचतो. विथ द हेल्प ऑफ क्ल्यूज गिवन बाय द ऑथर वी कॅन प्रेडिक्ट व्हॉट इज लाईकली टू ऑकर. ऑथरने जर आपल्याला क्ल्यू दिलेले असतील की कशाबद्दल पॅसेज आहे, कशाबद्दल टेक्स्ट आहे, तर त्याचाही वाचकाला त्याचा फायदा होतो. थोडक्यात या ॲक्टिव्हिटीमध्ये एक अपेक्षा अशी आहे की वाचकाने वेगवेगळे विभाग वाचावे, वेगवेगळे सेक्शन्स वाचावे, पुस्तकाच्या बाहेरचा टॉपिक वाचावा, वर्तमानपत्र, मॅगझिन वाचावं, शब्दसाठा वाढवावा. आणि अशा प्रकारे वाचनाचं जर क्षेत्र वाढलं तर तो त्याचा अंदाज लावू शकतो की हे लेख कशाबद्दल आहे, पुढे काय येणार आहे, शब्द कोणते, यांचे सिक्वेन्स कशी आहे, कोणते कोणते क्रम कसे घडलेले आहेत, इत्यादी गोष्टी तो अंदाज लावू शकतो. थोडक्यात वाचन वाढवा असं या ठिकाणी ॲक्टिव्हिटीमध्ये अपेक्षित आहे. ठीक आहे मित्रांनो, आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये एवढाच भाग होता. बाकीचा ही वहीमध्ये लिहून काढा आणि अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी कंडक्ट करा, पॅरलल ॲक्टिव्हिटी करा, मदत घ्या आणि वाचन वाढवा. थँक्यू.